आदित्याय नमः. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. उघड्यावर राहणाऱ्या गरिबांचे घर अन कपडे व्हावे, सोबती न येते काही मेल्यावरती हे नेहमी स्मरावे. दानाचे पुण्य येथे मागे म्हणून कर्ण व्हायला शिकावे. नेत्र, अवयव आणि देहदान हे मरणोपरांत करावे. येत्या मकर संक्रांतीला चुकूनही या 5 वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी घेईल. मंगळवारी 14 जानेवारी 2025 यंदाची मकर संक्रांत आलेली आहे. यंदा सूर्याचं मकर संक्रमण बालवकरणावर होतं असून संक्रांतीचे वाहन वाहक तर उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभ कर्म तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्य फळाची देखील प्राप्ती होत असते. फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्य काळात करायच्या असतात. यंदा आपल्याला 14 जानेवारीच्या सकाळी 8:54 पासून सायंकाळी 4:54 एक त्या सर्व गोष्टी उपाय करता येतील. तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा 1 दिवस सोडून द्यायचा, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमी पर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत. वानवसा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म म्हणा, या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच आपल्या विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या देणे टाळायच्या आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. सर्व गोष्टीची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तसेच कमेंटमध्ये लिहा ओम आदित्याय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. 20 ते 23 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होत असतं. यंदा ते 21 डिसेंबर 2024 सुरू झालं. तरीही मकर संक्रांतीलाच काही भागामध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं. ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायण मध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असणं. म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूशय्येवर पडले होते, तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावं म्हणून. अशा धार्मिक दृष्ट्या सर्वोच्च महत्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचं असतं, जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्णतः वर्ज्य आहेत. चला तर मग त्या कुठल्या वस्तू आहेत बघूयात. पहिली वस्तू म्हणजे झाडू. बघा मैत्रिणींनो, सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच. आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्तानं विकत घेत असतो, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीसाठी झाडू अजिबात घ्यायचा नाहीये. मान्य आहे, आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. पण मकर संक्रांतीचा सण अजिबात नाही, कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ. पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसे खर्च केले ही एक चूक. आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मी आहे, पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्रता आपल्या सर्वांच्या वाट्याला येते. घरातील झाडू या दिवशी कुणाच्याच नजरेला पडू देऊ नये, यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करतं त्याच्याकडून झाडलोट करून घ्यावी. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचं लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात. मकर संक्रांतीचा सण दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलाही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात. पूर्वीच्या काळी लोक काही वस्तू देणे प्रकाशाने टाळायचे.
आणि आजही लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपलीपासून सगळंच दिलं, पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी वर्ज्य असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नयेत. दुसरी वस्तू ही की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे, शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाही तर मग अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन त्यांना आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पितापुत्रांचा एकमेकांशी कधीच असे विशेष असे पटले नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी विशेष करून करू नये. तसेच महिला रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात की संक्रांतीचा आपण हळदी कुंकू करून टाकूया म्हणून तर वाणामध्ये सुद्धा खाद्य तेलाचा एखादं लहान पाकिट किंवा काही हेअर ऑइल असे सुगंधी तेल असेल ते आपण यंदा देऊ असा तुमचा विचार असेल तर कृपया करून तुमच्याकडून ही चूक होऊ देणे टाळा. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्य तेल इतरांना लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्यांचा परिणाम उलट होऊ शकतो. आता यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती घेऊया. बघा, ही वस्तू सुद्धा मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही का ते तर बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देताना किंवा घेताना दिसतात. त्यामध्ये काही संसारी उपयोगी साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटलं जातं. आता यामध्ये किसनी, बटाटे वगैरे साल काढण्यासाठी पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतात म्हणून सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वाणामध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणजे काय तर एक प्रकाराचं लोखंड. या दिवशी धारदार, टोकदार असे तसेच लोखंड वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचे असतात किंवा काही दानधर्म करायचे असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूचे दान अजिबात करायचं नाही. चौथी वस्तू म्हणजे कपडे. बघा, मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमी पर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचं दान धर्म केलं तर तो सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी सर्दी थंडी असते आपल्याला अगदी असह्य करून सोडते. कधी एकदांची ती थंडी जाईल आणि ती एकदा उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिले किंवा खरंच काही गरजू व्यक्तींना याची खूप गरज आहे आणि त्यामुळे त्यांना मदत होऊ शकते तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात. कारण सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो म्हणून त्यांना आपण निरपेक्ष दानाचा धनी म्हणतो. कारण कोणतीही किंमत या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही. याशिवाय आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. जर आपण मकर संक्रांतीचेही दान त्याच्या नावाने दान केलं तर पण काही जण काय करतात की नवे कपडे नाही घेत तर आपल्या घरातलेच थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात आणि काही महिला आपल्या कामवाल्या ताईंना सुद्धा मकर संक्रांतीचे वाण म्हणून देऊ तर त्यामध्ये आपले जुने कपडे देतात. पण असे अजिबात करू नका. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतो. त्यावर होणारा खर्च म्हणजेच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं. दान किंवा वाण या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेल्याच वस्तू द्यायच्या असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं. म्हणून देताना चांगले द्या म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलंच मिळेल. नाही तर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेल्या दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगली अपेक्षा ठेवायची हे सर्वात चुकीचं आहे. यातली सर्वात शेवटची आणि पाचवी वस्तू ही की महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने
वाणाच्या वस्तू ती खरेदी करताना दिसतात, त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात, कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो म्हणून. पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहेत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दान धर्म किंवा वाण देणे या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांनाच खरं वाणववसा असं म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टीची जागा वेगळ्याच गोष्टींनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तर पण तांब, पितळ, चांदी, सोनं याच धातूंना महत्त्व द्या. प्लॅस्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही. मकर संक्रांत ऐकताना आपण नवी वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र याच्या उलट. दान हे सतपात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कुवतीनुसार करावं, पण त्यातही काही देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय. चला मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दान धर्म असेल किंवा हळदी कुंकवाच्या निमित्तानं घ्यायचा वाण वस्तू असतील त्यामध्ये कोणत्या वस्तू घेणे टाळायचे आहे याबद्दलची माहिती घेतली. या व्हिडिओ बाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या आध्यात्मिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम आदित्याय नमः. हर हर महादेव. धन्यवाद.